नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी. राज्यात सध्या कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरलेले असून अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. मित्रांनो, गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कांद्याला प्रति क्विंटल 4,000 रुपयापर्यंत भाव मिळाला होता. त्या चांगल्या दरामुळे यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. पण नवीन वर्ष सुरू होताच चित्र पूर्णपणे बदललं. बाजारात कांद्याची आवक अचानक वाढली आणि मागणी कमी झाल्यामुळे कांद्याच्या दरात सतत घसरण सुरू झाली आहे. सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याला केवळ 1100 ते 1500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. काही ठिकाणी तर याहूनही कमी भाव मिळतोय. मित्रांनो, अहिल्यानगर जिल्हा हा कांद्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, पण वाढलेल्या पुरवठ्यामुळे आणि कमी मागणीमुळे इतर दरावरही मोठा दबाव आलेला आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी उपबाजारात सोमवारी तब्बल 10,000 गोणी लाल कांद्याची आवक झाली. 1 नंबर कांदा सुमारे 1400 रुपये, 2 नंबर कांदा 500 ते 1000 रुपये, 3 नंबर कांदा फक्त 300 ते 500 रुपये प्रति क्विंटल हा भाव आहे. मित्रांनो, ही परिस्थिती खरंच शेतकऱ्यांसाठी खूपच धक्कादायक आहे. 15 डिसेंबर 2025 रोजी 1 नंबर कांद्याला 1700 ते 3500 रुपये दर मिळत होता. अवघ्या काही दिवसात हा दर 28 ते 2500 रुपयापर्यंत आला. आता थेट 1300 वरून 1400 रुपयापर्यंत घसरला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सांगत आहेत की उत्पादन खर्चही निघत नाही. बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्च या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तज्ज्ञांच्या मते सध्या देशभरात स्थानिक कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. म्हणजेच पुरवठा जास्त आणि मागणी कमी, यामुळे दर दबावात आहेत. याशिवाय कांद्याची निर्यातही मर्यादित आहे. सध्या फक्त कोलंबो, मलेशिया आणि दुबई या ठिकाणी थोड्या मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झाली आहे. बांगलादेशसारख्या मोठ्या बाजारपेठेत मागणी नसल्यामुळे दरावर आणखी दबाव आला आहे. जर अशीच आवक सुरू राहिली तर पुढील काळातही कांद्याचे दर स्थिर राहतील आणि आणखी घसरण्याची शक्यताही आहे. मित्रांनो, अशा परिस्थितीत घाईघाईने माल विकू नका. बाजारभावाचा अंदाज घ्या आणि शक्य असल्यास साठवणुकीचा विचार करा. सरकारने या प्रश्नाकडे गंभीर्याने पाहून निर्यात वाढविणे आणि बाजार स्थिर ठेवण्यासाठी योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे. आजचे अंदाजे कांदे भाव पाहायचे असेल तर बघा, नागपूर मंडीमध्ये 1500 ते 2000 रुपये चालू आहे. पुणे लोकलमध्ये 1250 ते 1600 रुपये चालू आहे. सोलापूरमध्ये 1350 चालू आहे. मनमाड 1450, भुसावळ 900, धाराशिव 1700, पारनेर 1550, राहाता 1750 आणि वईमध्ये 1500. हे दर अंदाजे आहेत, मिळते जुळते आहेत, म्हणून मंडी भाव दिवसातून बदलू शकतो. स्थानिक मंडीत थेट चौकशी करणं खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुमच्या बाजार समितीत आज कांद्याला किती भाव मिळतो आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.